खाते वही तिथे आपण खाली काय काय केलं. मी केलेलं कोणीच पाहिलं नाही तेव्हा देवानं पाहिलं हे डोक्यात ठेवा. कळलं माझं बोलणं? मी केलेलं कोणीच पाहिलं नाही ते देवानं पाहिलं हे डोक्यात ठेवा. म्हणून अंधारात झालेल्या गोष्टी उजेडात आणणं हे देवाचं काम आहे. लक्षात ठेवा बरं का. देवाजवळ आहे ना त्या गोष्टी. म्हणले सांगा याने खाली काय काय केलं. चित्रगुप्ताने सांगितले याची फारशी काही खातेवही तपासायचं काम नाही भाऊ. याने फक्त नकळत एकदा साधूच्या आग्रहानं देवाचं नाव याच्या मुखातून आलं म्हणे. राम नाम एकदा याच्या मुखातून आलं बाकी याच्या जीवनात सगळं पाप आहे म्हणे. म्हणजे यानं फक्त अकाउंट उघडलं आणि मोदीच्या पैशाची वाट पाहते बाकी काय नाही. बस याला दुसरं काय घेणं देणं नाही म्हणे. त्याच्यात इन्कमिंग त्याची रांगच त्याच्यासाठी आहे बाकी काय नाही म्हणे. त्या अकाउंटचं दुसरं काहीच काम नाही म्हणे. बस याचा टर्नओव्हर काय पाहायचं काम नाही. याचं काही स्टेटमेंट घ्यायचं काम नाही म्हणे. एकदा याच्या मुखातून रामनाम आलेलं आहे म्हणे. बस एवढं पुण्य याच्याकडे आहे. त्याला विचारलं हे बघ एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे. आता त्याला काही त्या रामनामाचं फळ माहिती नव्हतं. एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे आणि बाकी जीवनात तुझ्या पाप आहे. मग तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ. ते म्हणे ते एकाच ते काहीतरी ते आहे ना. काय म्हणला ते एकाच ते काहीतरी ते आहे ना. म्हणजे काय माणसं म्हणतात ते तुमचं तुमचं सुरू करा. तुमचं तुमचं म्हणजे काय. हे काय म्हणतात ते कीर्तन फिरतन सप्ता फिप्ता असे म्हणतात. कीर्तन फिरतन सप्ता फिप्ता आपल्याला आवडत नाही म्हणतात. तसं ते म्हणे ते एकाचं काहीतरी ते आहे ना ते पहिलं देऊन टाका म्हणे. बाकीचं आपलं आपण पाहत बसू म्हणे. हे 3000चा हप्ता तर येऊ द्या. मतदान कोणाला करायचं पाहून घेऊ. बरोबर आहे ना. लक्ष द्या माझ्याकडे. एवढ्या वेळ तर लाडक्या होऊ पुन्हा पाय काय करायचं तर बरोबर आहे ना. ऐकायला 3000 कुठं सोडाय पुरतात का. ते म्हणे ते एकाच ते पुण्य आहे ना ते पहिलं ते द्या म्हणे पहिल्यांदा. आता यमराजाला कळलं याला एका राम नामाचं पुण्य देऊ काय. एका राम नामाचं आणि एका श्याम नामाच्या पुण्याची मोल होणार नाही. एका राम नामाचं पुण्य मी याला देऊ काय. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. काय पुण्य काय फळ द्यावं यमराजाला कळालं नाही. मग यमराज म्हणे आता काय करू बाबा याला काय फळ द्यावं. कमी जास्त झालं तर मोठ्याचं नाव आहे. आपण याला काय द्यावं काय नाही द्यावं. म्हणजे एक काम करा म्हणे आता आपल्याला कळलं ना आपण याला देवाचा राजाकडे घेऊन जाऊ. कोण इंद्राकडे घेऊन जाऊ म्हणे. इंद्राकडे घेऊन गेले म्हणे आणि एकदा रामनाम घेतलेलं आहे. याला काय फळ द्यावं सांगा. इंद्र म्हणे मी फक्त खुर्चीचा मालक आहे. निर्णय माझ्या हातात नाही. मी आपलं सही करून फाईला पाठवून द्यायचो बाकी काही लय डोकं लावत बसायचं नाही म्हणे. मी पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती. मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे म्हणे. याला फळ देणं माझा अधिकार नाही. म्हणले मग आता काय करा. चला म्हणे ज्यानं जग निर्माण केलं त्याच्याकडे घेऊन जाऊ. हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या यमराज आणि इंद्र कुठे गेले ब्रह्मदेवाकडे. म्हणे यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे. तुम्ही जग निर्माण करणारे आहात. याला रामनामाचं काय फळ द्यावं. ब्रह्मदेवानं सांगितलं मी फक्त जग निर्माण करणारा आहे. फळ देण्याचा अधिकारी नाही. पक्ष वाढीचं काम माझ्याकडे तिकिटाचं नाही. कळलं माझं बोलणं. मी जग निर्माण करणार आहे म्हणे. फळ देणं माझ्या हातात नाही. म्हणले मग आता काय करा. चला म्हणे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करणाऱ्या भगवान शंकराकडे घेऊन जाऊ. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव भोलानाथ से निराला कोई और नहीं. गौरीनाथ से निराला कोई और नहीं. जिनका डमरू डम डम बोले आगम निगम के भेद खोले. जिनका डमरू डम डम बोले आगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला और नहीं. भोलानाथ से निराला कोई और नहीं. गौरीनाथ से निराला कोई और नहीं. ऐसी सुभान आए ना ऐसी शाम जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम. ऐसी सुभान आए महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो. ओ मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे.
ओ शंकरनाथ रे भोले भोले भोले. भगवान शंकरासारखं भोळं दैवत नाही. चला भगवान शंकराकड रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतात. गेले घेऊन कोण कोण? एकदा नाम घेतलेला पठ्ठ्या, यमराज, इंद्र आणि ब्रह्मदेव. कुठे गेले? भगवान शंकराकडे. म्हणे तुम्ही रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करताना यानं एकदा रामनाम घेतलेले, याला फळ काय द्यावं? भगवान शंकर म्हणले मी रामनामाचं चिंतन माझ्या आनंदासाठी करतो, फळाच्या अपेक्षेने नाही. काय फळ द्यावं? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कृष्णा महाराज कदाचन. फळाची अपेक्षा आहे का मला? हां अजिबात नाही, फळाची अपेक्षा नाही मला. लक्ष द्या माझ्याकडे, मी फक्त माझ्या आनंदासाठी भजन करतो, लक्ष द्या. मग आता काय करावं म्हणले बाबा? यमराजाला कळलं नाही काय फळ द्यावं, इंद्राला कळलं नाही काय द्यावं, ब्रह्मदेवाला कळलं नाही एका नामाचं फळ याला देऊ काय, आणि भगवान शंकराला कळलं नाही आज एका नामाचं फळ देऊ काय. आता हे एकदा रामनाम घेतलेलं याच्यात जरा पावर आली. और म्हणे 4 जणायला मिळ लाग ना, याच्यात काहीतरी ताकद आहे म्हणे. म्हणजे मग आता काय करायचं? आता एक काम करू म्हणे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ म्हणे आता याला. पण ते एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं म्हणे. हो अहो सकाळपासून पाहतो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई. सकाळपासून पाहिलं म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. अहो तुम्हाला एका नामाचं फळ देणं होईना तुम्हाला का देव म्हणावं का म्हणे? काय द्यायचं तर पटकन देऊन टाका मला मोकळाला. किती जणाला विचारता किती भरू किती भिरू, दरवर्षी कमीच भरत आली काय. बरोबर, किती जणाला विचारता किती भरू, अरे एखाद्या वेळ तर जास्त भरा. बरोबर आहे का नाही? किती कोणाला विचार, हे मी तिथलं सांगायलो इथलं नाही बरं का. मग इथं लावून घ्यायचं लावून घ्यायचं काय अडचण नाही, पण ते तिथं अरे किती जणाला विचारता म्हणे काय द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं, पटकन जे द्यायचं ते द्या चला मोकळं करा. ते म्हणले बाबा हे आता आम्हाला हातात नाही, हे आमच्या आहेत येणं, हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल आपल्याला. तो म्हणे हे कुणाचं नाव आहे त्याला इकडे घेऊन या म्हणे. काय म्हणे? हे कुणाचं नाव आहे त्याला इकडे घेऊन या म्हणे. आपण आता चालू शकत नाही. अहो सकाळ बसून फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. ते म्हणले अरे तो जगाचा मालक आहे म्हणे. मग असं अरे आपल्याला त्याच्याकडे जावं म्हणे, येणार नाही. अरे पण मग त्याच्याकडे गेल्याशिवाय मिटणार नाही. मग नका मिटू देऊ. बरोबर आहे ना? तो जो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या म्हणे. एक म्हणे हाणायच्या का याला, दुसरं म्हणे नाही मोठ्याचं नाव घेतलेलं आहे जमत नाही म्हणे ते. मग आता काय करावं? त्याला म्हणले अरे चल एकच ठिकाण राहिलंय, येऊ शकत नाही म्हणे आपण आता. मग एक म्हणे पालखीत बसतो का? हां पालखीत बसतो म्हणे. पालखीत बसतो म्हणे. मग पालखी आणली आणि ऐका, ज्यानं एकदा रामनाम घेतलं तो पठ्ठ्या पालखीत बसला. मग खांदेकरी दुसरे कोण आहेत? भगवान शंकर, इंद्र, यमराज आणि ब्रह्मदेव. चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्या ठिकाणी वैकुंठाला पालखी निघाली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते, समोरून चालत आलेली पालखी पाहिली. भगवंत सिंहासनावर बसले, म्हणले पालखी आपल्याकडे यायला लागली. पण खांदेकरी जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसलेला साधू किती तपस्वी असावा. अनुमान प्रमाण म्हणतात त्याला. पालखीत बसणारा साधू किती तपस्वी असावा म्हणे. मग ज्या अर्थी एवढ्या मोठ्या मोठ्या माणसानं पालखी खांद्यावर घेतली त्या अर्थी पालखीत बसणारा कोणी तपस्वी आहे. आणि एवढे मोठे माणसं जर आपल्याकडे खांद्यावर पालखी घेऊन येत असतील तर आपण खुर्चीवर बसणं बरोबर नाही. आपण 4 पावलं आडवं. भगवंत उठले ना आडवे पालखीला निघाले की हे चौघ म्हणले अरे आपण तर याला लहान समजत होतो आणि याला पाहिल्याबरोबर देव उठून यायला. याला तर आपण लहान समजत होते आणि याला पाहिल्यावर तर देव उठून यायला लागला. म्हणजे मेळच नाही आहे हा, मेळच राहिला नाही. मला मुद्दा भरकटवायचा नाही पण समजून घ्या काही गोष्टी, मेळच नाही राहिला याचा. बरोबर आहे. देवाला वाटलं एवढे मोठे मोठे माणसं माझ्याकडे यायला लागले आणि यांना वाटलं की याला पाहून देव उठून यायला लागले. आता या चौघांनी पाहिलं, भगवंत आले, त्याच्या हाताला धरलं आणि हाताला धरून आणलं आणि आपल्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी आली होती? म्हणले आता विचारायला राहिलंय काय? अहो म्हणे पण तुम्ही आता हे पालखी घेऊन इथं आले, पण नेमके आले कशासाठी? अहो म्हणे काय विचारायचं राहिलंय?
यानं एकदा रामनाम घेतलं होतं, याचं फळ काय द्यावं म्हणून आमच्या चौघाला मेळ लागे ना, मग तुमच्याकडे घेऊन येत होतो. पण अजून फळ देता काय याला? हे आमच्या पोकांडी बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बस. अजून याला फळ काय मिळायला पाहिजे मला सांगा? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. म्हणले आता हे बघ, पुण्याचं फळ तुला मिळालं, पुण्याचं फळ तुला मिळालं. तुला इथं आम्ही खांद्यावर घेऊन आलो, तुला देवाची भेट झाली, पुण्याचं फळ मिळालं. पण आता पापाचं राहिलेलं चल भोगायला. भगवंत म्हणले वेडे आहेत का? जो एकदा माझ्या वैकुंठात आला आणि मला पाहून जर पुन्हा त्याला नरकात टाकलं तर पुन्हा माझं भजन कोण करेल? आता हा कुठं जाणार नाही, आता हा याच ठिकाणी राहणार आहे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. म्हणून म्हणतात नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. पुन्हा एकदा ऐका, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. एका नामाचं फळ आहे म्हणून हे जर दिन रजनी करत राहिले तर त्याचे पोवाडे गात राहिले तर काय कमी पडणार आहे महाराज? आम्हाला कमी आहे काही? आम्ही काय करतो? जे आहे ते स्पष्ट बोलतो मी. आम्ही काय करतो? अहो एवढाले पैसे लोक आम्हाला देतात, कशामुळे देतात? त्याचं नाम घ्यायलो म्हणूनच देतात ना, बाकी काय कारण आहे द्यायचं? एवढाले लोक हार घालतात येऊन, हे हार एवढे मोठे हार आहे, एवढे मोठे मोठे माणसं आपल्या जवळ येऊन बसतात, ही ताकद नामाची. म्हणून आज हा श्याम बाबाचा सोहळा जरी इथं आपण करत असलो तर त्यांनी तेच केलं. काय? ज्याचे गरजता पोवाडे, भगवंताच्या नामाचे पोवाडे गायले. भगवान बाबाचं मंदिर जरी असेल तर त्यांनी एकच केलं, बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आणि उद्या प्रत्यक्ष भगवान बाबा आपल्या गावात येणार आहेत. बरं, मी मागच्याही वर्षी बोलून गेलो आणि याही वर्षी बोलून गेलो की बाबांना आणणं एवढं सोपं नाही आणि बाबा येणं एवढं सोपं नाही. मी आमच्या गुरुचा खूप मोठा सोहळा केला मागे. मामा हे दादा आले होते, है का नाही? तुम्ही पाहिलं तो महाराष्ट्र, अजून बी यूट्यूबला बघा. महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी जवळपास 100 ते 150 कीर्तनकार होते. मी त्या आता जे ते स्पष्टच बोलतो ना, मी तेव्हाही बाबाला म्हणलं, बाबा तुम्ही यायला पाहिजे. म्हणले नको आग्रह करू मला, एवढंच म्हणले. म्हणलं ठीक आहे तुमची इच्छा. म्हणजे बघा एवढा सोहळा म्हटलं मी आयोजित करतोय, तुम्ही या. म्हटले अरे मला थोडंसं दुसरं काम आहे, मी नाही, मला जमणार. म्हणजे मी सांगून सुद्धा ती आली नाही. हां, तुमच्या गावात ती येणार आहेत उद्या, तुमच्या गावात ती येणार आहेत. आणि महाराज आज कितीतरी गावचे फोन असतात मला की महाराज तुम्ही बाबांना सांगा आमच्या गावाला एक तारीख द्या, काय असन ती सांगा. मागे तर मी गेल्या वर्षी बोललो ना, पुण्यातली साहेब हेलिकॉप्टर ठेवाय तयार होती रोज येण्या जाण्यासाठी, फक्त 2 तासाची ज्ञानेश्वरी द्या. आणि माऊलीच्या मंदिराला 2 कोटी पण द्यायला तयार होते. याचा साक्षीदार मी आहे. हे काय दुसऱ्याजवळ सांगितलं मी ऐकलं नाही, ते मला सांगितलं होतं त्या साहेबांनी. आणि आजची मीटिंगही त्या साहेबांना आयोजित केली होती. सगळी महाराज मंडळी आम्ही पुण्यात होतो आज दुपारी. पण बाबा म्हणले मला नको आहे, मला त्यांचे पैसे नको, मला हेलिकॉप्टर नको, माझी गोरगरीब जनताच मला भरपूर झाली. त्यांना जर ज्ञानेश्वरी ऐकून 2 द्यायचे असतील तर माझे लोक मला पाया फोडून देतात. बरोबर आहे ना? आणि मला नको श्रीमंताचे पैसे. म्हणून त्यांचं नेहमी वाक्य असतं, हा गड गोरगरिबाचा आणि ऊसतोड कामगाराचा आहे.
या गडाला कोण्या श्रीमंताचे पैसे नाहीत, या गडाला कोण्या श्रीमंताचा आधार नाही, हे स्पष्टपणे बाबा ABP माझाच्या मुलाखतमध्ये सुद्धा बोलले, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलले आणि नारळी सप्त्यातही बोलले. लक्षात ठेवा बरं का. मग ते बाबा उद्या तुमच्याकडे येतात, हे तुमची काहीतरी मी जाऊ द्या, तुमची काय ह्याची पुण्य आली डोंबल्याची, जाऊ दे तिकडे. ही सगळी पुण्य आहे श्यामबाबाची. एका साधूच्या पुण्याईमुळे ते इथे येणार आहेत, लक्षात ठेवा. बाकी मी काही तोड चोपडेपणा करत नाही. पुढच्या वर्षी बोलू नका, दुसरं काय करसान तुम्ही, जाऊ दे तिकडे. बरोबर आहे ना. पण जे आहे ते आहे. ही श्याम बाबाची काहीतरी पुण्याई असावी, म्हणून श्याम बाबाच्या कार्यक्रमाला भगवान बाबाची उपस्थिती उद्या लागणार आहे. महाराज म्हणजे साधूला साधू भेटला की आनंद असतो महाराज. साधूला साधू भेटला की त्याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. म्हणून उद्या बाबा या ठिकाणी येणार आहेत. या कार्यक्रमाला सगळ्यांनी भरभरून मदत करा. असंच एकत्रित राहा, संघटित राहा. आपलं गाव, आपली माणसं आपण जपत चला, सांभाळत चला. फारसं मी काही बोलणार नाही, वेळ संपत आलेला आहे. फक्त जाता जाता विनंती करेल की सर्वांनी मदत करा. आता बाळापूरवाल्यांना मागं हटता येणार नाही, कारण तुम्ही सप्त्याच्या माध्यमातून तुमच्या गावाची इज्जत खूप मोठी केलेली आहे. मग तुमच्या लाख भानगडीन लाख अडचणी जरी असल्या तर तुमच्या चार भीतीच्या आत ठेवा. आणि हा सप्ताह तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच जोरानं आणि तेवढ्याच उत्साहानं दरवर्षी करा, तर बाळापूरची शान आहे. लक्षात आलं का. तर बाळापूरची शान आहे, नाहीतर मग आपल्या गावाची काही शान नाही. हा सप्ताहच या बाळापूरची शान आहे. बघा, हे श्याम बाबाची बाळापूरची शान आहे. ही शान जपणं आपल्या हातात आहे. म्हणून याच्यासाठी सगळ्यांनी मदत करा, भरभरून मदत करा, देणगी द्या. सगळ्यांनी देणगी द्या. मागच्या वर्षी तुम्ही गडासाठी पण आकडे दिलेत वाटतं आहे ना. आकडेच दिले का पैसे बी केले? उद्या देणार आहेत का? नाही तर फोन पे करसान. आमचे बरेच पैसे फोन पेले येतात म्हणून म्हणलं लक्ष देऊन ऐका बरं का. सगळ्यांनी उद्या बाबा यायच्या अगोदर आपलं जे काय आपण पुकारलेलं असेल ते जमा करून द्या. म्हणजे कीर्तनाचा वेळ जाणार नाही तुमचा. तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळेल, कारण बाहेरचे लोक बी कीर्तन ऐकायला भरपूर येतात. मग तुमच्याच त्या कार्यक्रमात जास्त वेळ गेला तर ते कीर्तन होणार नाही. म्हणून अगोदर कानात सांगा, बाबा देणगी पुकारायचं काही काम नाही, आम्हाला कीर्तन ऐकायची इच्छा आहे. चांगलं क्वालिटीचं ऐकायला मिळेल महाराज. आळंदीच्या मंदिरातलं कीर्तन ऐका, चांगल्या चांगल्याची बुद्धी बंद पडेल. आणि सांगू तुम्हाला, माऊलीच्या मंदिरातलं कीर्तन इतिहासात आजपर्यंत माऊलीचं चारही बाजूनी मंदिर फुल भरलेलं फक्त शास्त्रीजींच्या कीर्तनात होतं त्या दिवशी. लक्षात ठेवा. कारण ते म्हणले, मी बोललो परवा फोनवर, म्हणलं बाबा काय कीर्तन केलं. अरे म्हणले, माऊली माझा प्राण आहे आणि मी माझ्या माऊलीच्या समोर बोलत असताना मी काही साधं बोलणार आहे का? माझे माऊलीच मला सर्वस्व आहेत. माऊलींना खूप मानतात बरं का बाबा. म्हणून एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर त्या ठिकाणी होते. जगातलं विख्यात मंदिर माऊलीचं त्या ठिकाणी होतं आहे. पण आपल्या सगळ्यांची काहीतरी पुण्याई असावी, श्यामबाबाची काहीतरी आशीर्वाद आपल्या सगळ्यांना असावा. म्हणून उद्या शास्त्रीजी या ठिकाणी येणार आहेत. बोलण्यासारखं भरपूर आहे. दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. बरोबर 11 वाजली. 1 मिनिट कमी नाही आणि 1 मिनिट जास्त नाही. पावसान बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू नये. 11:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. बरोबर आहे. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. वेळेत थांबावं माणसानं. वेळेत थांबलं की माणसाची किंमत राहते. म्हणून जाता जाता पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल की आपला उत्साह आपला हे बघा, मी कुणा